दर्यापूर शहरातील पोलीस स्टेशन नजीक असलेल्या सिव्हिल लाईन येथे एका इसमाच्या घरून बोरवेल रात्रीच्या वेळी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। दर्यापूर येथील सिव्हिल लाईन मध्ये आकाश ओमप्रकाश गुप्ता यांच्या घराचे काम चालू असल्याने ते दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहतात। घराचे काम चालू असताना त्यांना पाण्याची गरज भासली असता ते मोटर चालू करण्यासाठी गेले, मात्र मोटर चालू झाली नाही। त्यामुळे त्यांनी प्लंबर यांना मोटर चालू का होत नाही याकरिता बोलाविले। त्यानंतर प्लंबर आल्यावर यामध्ये मोटरच नाही असे निष्पन्नात आले। आपली बोरवेल चोरी झाली असल्याचे समजताच आकाश गुप्ता यांनी लगेच दर्यापूर पोलीस स्टेशन गाठले व दर्यापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार केली। सदर घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 प्रमाणे कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहे। सध्या चोरीच्या घटनेमुळे दर्यापूर शहरात आणखी भीतीचे वातावरण पसरले आहे। भाऊजी, हे सदर तुमच्या घरी चोरी झाली आहे, किती वाजताची घटना आहे? हे काल मी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान मी पाणी मारून गेले असतात, त्याच्यानंतर मी इथे पुन्हा आलो नाही आणि सकाळी 6 वाजता आल्यानंतर मला ती मोटर नाहीशी दिसली, म्हणून मी कंप्लेंट केली। आता रात्री झाली चोरी की सकाळी चोरी झाली तेवढं तर ठाऊक नाही आहे, पण आय थिंक संध्याकाळी 7 वाजता नंतरची जी घटना आहे, कारण की आम्ही इथे नसतो, आम्ही भाड्यानं साईडने असतो तिकडे आणि इकडे कोणी येत नाही। चोरीला पंप गेले तुम्हाला कधी कळलं हे? मला सकाळी कळलं आहे, ज्यावेळेस प्लंबर आला त्यावेळेस। अच्छा, आता सध्या तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली आहे का? हो, तक्रार करून आलो आहे आणि ते पंचनाम्यासाठी आले। तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव आकाश ओमप्रकाश गुप्ता आहे। आकाश ओमप्रकाश गुप्ता, ठीक। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।